याला उपीट म्हणायचं का उपमा म्हणायचं ते मला कमेंट करून सांगाच तुम्ही, कारण की माझ्या माहेरी याला उपमा म्हणता आणि सासरी उपीट म्हणता. दोघांच्या मध्ये मी अडकते. काही काहींच्या भाषेमध्ये इतका प्रॉब्लेम येतो. तसंच तुमचं पण आहे का? म्हणजे तुम्ही दुसऱ्या गावच्या आहेत आणि इकडे आल्यावर तुम्हाला भाषा चेंज करावी लागली? मला तर खूपच चेंज करावी लागली. माझ्या भाषेत इथं कोणी ऐकूनच घेत नाही. जर का आपण उचटणं म्हणतो तर मी त्याला उलथणं म्हणते. असं असं काही काही गोष्टी आहे ज्या आमच्या जमत नाही बोलण्याच्या. जसं की आता एखादी गोष्ट, आता हा उपीट आहे तर इकडे उपीट म्हणता नगरमध्ये, आता संभाजीनगरला याला उपमा म्हणतात. आता हे सगळ्यांनाच माहिती, पण आता काही काही गोष्टी बदलाव्याच लागतात लग्न झाल्यावर. सो असं आहे. आणि राहिला विषय व्लॉगिंगचा, सध्या रेसिपीचे व्लॉग यामुळे टाकते की तब्येत ओके नाहीये माझी आणि व्लॉगिंग करायला बिलकुल टाइम नाहीये मला सध्या आणि मूड पण होत नाहीये. थोडा विकनेस वगैरे आलेला आहे. सो तुम्ही मला माहिती, माझी फॅमिली आहात, तुम्ही मला समजून घेता आणि असेच मी जेव्हा मला बरं वाटेल तेव्हापासून मी चांगले व्लॉग करायचा ट्राय करेल. तोपर्यंत तुम्ही माझे रेसिपीचे व्लॉग बघा आणि जर का तुम्हाला ह्या बेडशीटची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा, तुम्हाला लिंक भेटून जाईल. खूप कमी प्राईसमध्ये छान असं बेडशीट भेटून जाईल तुम्हाला. आज जेवणामध्ये पनीर केलं होतं आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.